या पत्रकार परिषदेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. खरं तर 1 वर्षानंतर ही पत्रकार परिषद घ्यावी न घ्यावी अशा मानसिकतेमध्ये मी होतो. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की 1 वर्षानंतरही सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे. त्याच्यामुळे कोणी आपण केलेल्या कामाचं श्रेय घेऊ पाहत असेल तर आपलं काम अजून पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. मध्ये पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटतं की मला बदलापूरला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, मला आता आठवत नाही नाव. आणि लोकसभेचा निकाल लागून साधारणतः 1-1.5 महिना झाला असेल. मी त्याला उत्तर असं दिलं होतं की 1-1.5 महिन्यात कोणीच काम करू शकत नाही. कोणी लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला 1 वर्षाचा तरी कालावधी आपण दिला पाहिजे. आणि मग 1 वर्षाने आपण विचारू नेमकं काय केलं काय नाही. मला असं वाटतं कोणी विचारण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय आलेला आहे. आणि ती पत्रकार परिषद जाहीर झाल्यापासून मला अनेक कार्यकर्ते, अनेक आपल्यासारखे पत्रकार सहकारी हे भेटत होते. तेव्हा ते सांगत होते की पत्रकार परिषदेमध्ये काय होणार, काय सांगणार. पण आता मला काय माहिती, तुम्हाला माहित असेल, तुम्ही फिरताय, तुम्हाला जास्त माहिती. सांगण्यासारखे काय असेल तर सांगणार. पण मला असं वाटलं होतं की मोठा धमाका वगैरे होणार 25 तारखेला. कुठला धमाका? भिवंडीच्या जनतेला कदाचित सुखद धक्का मिळेल की आजपासून टोरॅन्ट बंद झाला, असं काही घोषणा असेल असं मला वाटतं होतं. आणि बाकी सगळं जे काही सांगितलं ते सगळं पत्राच्या माध्यमातूनच सांगितलं. आणि माझी सवय, मी जरी पत्र दिलं असलं तरी काही दिवसामध्ये ते काम दिसायला लागतं. पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा निवडून आला म्हणजेच लोकप्रतिनिधी होतो असं नाही. तर लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते. तो कुठल्या सत्तेवर असो, पदावर असो किंवा नसो, तशी माझी नाळ जनतेशी बांधलेली आहे. मी 4 जून नंतर, आज आपण आता 30 जून 2025 मध्ये, 4 जून 2024 नंतर 1 वर्ष आणि अजून काही कालावधी गेला. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये बरीच अशी कामं आपण 1 वर्षात ही मंजूर केलेली आहे. काही कामांच्या मागण्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणाने ती कामं ही मागणी आपण लावू. पण ज्या काही जनतेला मागच्या 1 वर्षापासून अपेक्षा होत्या त्या जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. मतदार म्हणून मतदारांना अपेक्षित असेल त्या मतदारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत त्या आम्हीही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितलेल्या आहेत, ऐकल्या आहेत. आणि त्या भावना पुन्हा एकदा
जनतेपर्यंत जाव्या, उजागर व्हाव्या, याच्यासाठी छोटे छोटे 2-4 व्हिडिओ आहेत. अब सवाल ये होता है कि बहुत सारे लोगों के जहन में ये है कि ये बाबर आरसीसी रोड आपने बनाया कौन? एमए वाले से कोई मालूमात मांगा था और मैंने मालूमात में माहिती दिया था. मैंने रजिस्ट्रेट का खास करके नाम डाला था कि रजिस्ट्रेट में कितने रोड आरसीसी रोड पास कराए गए. क्या सच्चाई ये है कि यहाँ पे जो एमए वाले लिखते दिए श्री कपिल पाटिल हरदार रंजी सोचा मुंबई महानगर विकास बता रहे एमए वाले बाबर इसमें बता रहे लगभग 250-75 लाख की 52 रोड से विधी रोड से बनेगी. नाशिककरांच्या वतीने समजा, खाडेकरांच्या वतीने समजा, मी आपल्याला विनंती करतो हा रस्ता 6 लेन करा, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. नाशिक, बोंडे आणि वडके अशी लेंथ पद्धती त्याच्यामध्ये एक 99 किलोमीटरची ही लेंथ आहे. 4 लेन रोड आहे. आपण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही याला 6 लेन बदलू करू. मी सेक्टर सतीश माने, मी कल्याणची रहिवासी आहे. आधी आपला हा रोड नव्हता, आता हा रोड बनलेला आहे रिंग रोड म्हणून. आणि कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाने हा रोड सक्सेस झाला आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. माझे नाव करुणा दसरे दळी. माझे कपडे नियोजन आपण ज्यांना वाट बघत होतं ते आज त्या महिला संघर्ष मोर्चा यांनी कपिल पाटील साहेबांची भेट घेतल्यामुळे त्यांच्यामुळे आज सुखाचे दिवस बघायला लागले. ते आज खासदार म्हणजे कपिल पाटील साहेब यांच्यामुळे लागले. यांचे असे आभार मानून खूप खूप शुभेच्छा. वो प्रेस कॉन्फ्रेंस में ही सुना. उसी दिन मैंने भिवंडी के कमिश्नर से फोन पे बात की. उन्होंने कहा कि मेरे पास कोई ये बात बोलने के लिए आया नहीं, मेरे साथ किसी की मीटिंग हुई नहीं. आप इसकी जानकारी गोपाल सिंह जी दे सकते हो. मेरा फोन उनके पास गया था कि नहीं गया. ये मुझे भी क्यूरियोसिटी थी कहाँ से आया है 500 करोड़ का फंड. तो मेरे जानकारी के हिसाब से जो मुझे कारपोरेशन से मिली है, ऐसी कोई भी योजना नहीं. अगर प्राइवेट कुछ होगा तो मैं नहीं करता. आप लोग जाके कारपोरेशन में उसकी इंक्वायरी कर सकते हो, लेकिन किसी को प्राइवेट भी करना है तो कारपोरेशन के सिवा कोई कर नहीं सकता है. उसका भी टेंडर आएगा, उसकी भी प्रोसीजर है. ये टेंडर से ही होगा. कोई बोलेगा मैं टेंडर लगाता हूँ तो ऐसा किसी को लगाने के लिए मौका नहीं होता है, उसको प्रोसीजर से होता है. तो ये ऐसे ही जैसे मैंने कहा कि इसके अंदर तक आप चले जाइए और उजागर करिए उसको. अच्छा सवाल है आपका. मैं एकदम एक बात साफ कर दूं आपको. जैसे कि हम सब जानते हैं जब तक उनका एग्रीमेंट है हम लोग कुछ कर नहीं सकते. लेकिन मैं किसी पद में रहूं नहीं रहूं, अगर किसी के ऊपर अन्याय है वो मेरे पास आए तो मैं गवर्नमेंट वालों को बुला के उसको उसके ऊपर जो अन्याय हुआ है उसको हल कर दूं. अभी सुनो, अभी हमारे हाथ में ये भी एक चीज है बराबर. स्टूडेंट क्या अन्याय करता है क्या नहीं. अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है. मैं ऐसा नहीं बोल सकता कि चुटकी बजा के मैं इसको भगा दूंगा. ये मेरा काम नहीं है. मैं प्रशासन जानता हूं, इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता. लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कांटेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर पर करूंगा और अन्याय होने नहीं दूंगा. देखो इसमें दो बातें हैं. टेक्निकल बात ऐसी है
कि टोरेंट कंपनी को फ्रेंचाइजी दी है। टोरेंट कंपनी की फ्रेंचाइजी हटा के टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में BHP देती है, अडानी देती है, इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनके जिम्मे में दिया तो ये रेट कम हो सकता है। लेकिन दूसरी बात महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि अभी 26% धीरे धीरे 5 साल में इलेक्ट्रिक का बिल कम होगा। ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं। ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, जो जनता के बारे में सोचते हैं, तो निश्चित तौर पर पूरे महाराष्ट्र की जनता को राहत मिलेगी। एखादं शासकीय रुग्णालय ते 200 वॉर्डचं जर असेल तर त्याला फक्त कन्वर्ट करायचं असते जिल्हा रुग्णालयात। आपलं IGM हॉस्पिटल हे आधीच 200 बरोबर, इथे आता सुप्रिटेंडची पोस्ट आणि त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला की सिव्हिल सर्जनची पोस्ट आणि मग जिल्हा रुग्णालयात त्याला फक्त टेक्निकल गोष्ट आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट करायची। काय पत्र दिलं, मी हे दिलं, त्यांनी ते तरी दिलं का? मी काय मला लोकांनी 10 वर्ष फक्त पत्र देऊन गप्प बसण्यासाठी नव्हतं केलं, मला लोकांनी पत्र देऊन ते काम पण पूर्ण करण्यासाठी खासदार केलं आणि मंत्री पण त्याच्यासाठी केलं। आता मीच ते करून आणणार। जिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे ना, ते ऑलरेडी जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाचं हॉस्पिटल आहे, त्याला दर्जा देण्याची गरज नाही। दुसरं माहितीसाठी म्हणून सांगतो, दुसरं एक पलीकडे आमदार आहे, ते सांगतात की आता जे बाळ आणि महिला रुग्णालयाचे आपण 200 बेडचं मंजूर करून आले केंद्र सरकारकडून, किती पैसे? 52 कोटी केंद्र सरकारकडून नॅशनल हेल्थ मिशन मधून मंजूर करून आले। स्पेशल केस म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये 2 आरोग्य केंद्र, अनगाव 3 आरोग्य केंद्र, अनगाव, भिवंडी आणि वाशिम, आणि एक आपला स्टोर रूम आहे याला तुमच्या गोबेलीला, आणि मुरबाडच्या शिरोशीला एक आरोग्य केंद्र, त्याला कमी पैसे आहेत। हे 6 कोटी 22 लाख असे नॅशनल हेल्थ मिशन मधून आपण मंजूर करून आणले। मी मंजूर केले, ते भाषण आपण पाहिलं, त्याचं श्रेय कोणाचं नाही। तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी आपल्या राज्याच्या सचिवांना सांगितलं हा प्रपोजल तुम्ही पाठवा। ते बोलले सर असं अशी काही स्कीमच नाही, परत तुम्हाला काय करायचं परत पाठवा। माझ्या शब्दाखातर ते पाठवल्यानंतरही बोलला साहेब ते परत आलं। ते प्रपोजलच्या सोबत निधी मंजूर करून मध्ये तिथून स्टाफ पाठवणार आहेत का? आधी माहिती करून घ्या। वर्ष झालं आता, कोण स्टाफ देणार आणि कुठून येणार, त्याची प्रोसिजर काय हे तर शिकून घ्या। उगीच काहीतरी विचारायचं आणि टाकायचे व्हिडिओ आणि शाबासकी मिळवायची, हे आता जनता हुशार आहे, आता असं कोणी भूलतापणाकडे पडत नाही। झालं का भिवंडी? हे कोणी टेक्निकल पर्सन असतील सरकारच्या माध्यमातून, कार्यकारी अभियंता असतील, अधीक्षक अभियंता असतील, यांच्या लेवलला टेंडर त्यांनी या गोष्टीकडे लक्षपूर्वक बघितलं। बीड कॅपॅसिटी नसतानाही, बीड कॅपॅसिटी म्हणजे काय? एखाद्या माणसाच्या हातामध्ये वर्कलोड जर जास्त असेल तर त्याला पुढची कामं द्यायची की नाही? वर्कलोड जास्त असेल तर त्याची बीड कॅपॅसिटी संपते। आता ही बीड कॅपॅसिटी नसतानाही त्यांना क्वालिफाय केलेलं आणि क्वालिफाय करून हे खड्डे भरण्याचं काम दिलं गेलं। खड्डे भरणे म्हणजे पॅचअपचं काम, कॉन्क्रिटिंग करण्याचं, आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा बळी गेला, जीव गेला। परवा संजीवी संघटनेने त्या ठिकाणी आंदोलन केलं। संजीवी संघटनेला राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की तत्कालीन बांधकाम मंत्री यांनी विधानसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित केला होता ब्लॅकलिस्ट करा, त्या उत्तराप्रमाणे कारवाई करण्याचं आश्वासन विद्यमान बांधकाम मंत्र्यांनी दिलेलं आहे। अशा प्रकारचं पत्र
जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमजीवी संघटनेला दिलं. मी त्याला जोडून असं सांगेन की जसं आता संजय गोरांनी प्रश्न उपस्थित केला, जर 600 कोटी रुपये मंजूर होते तर पॅचेस साठी अजून 100-125 कोटी, मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही, 137 कोटी हे मंजूर करण्याचं काही कारण नव्हतं. आता 137 कोटी रुपये मंजूर केले तर ते कोणाच्या खिशात गेले आणि रिबीड साठी पात्र नसताना, बेड कॅपॅसिटी संपली असताना पात्र का केलं? ज्यांनी पात्र केलं त्याचीही चौकशी राज्य सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे. आपण संजय हा मुद्दा उपस्थित करा, या गोष्टीला हायलाइट करा. बेड कॅपॅसिटी नसताना पात्र करणारे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा राज्य सरकारने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी आज आपल्या माध्यमातून करतो. त्याला तुम्ही त्याला हायलाइट करा आणि तशा प्रकारची मागणी.